आजचं जे आपलं सेशन असणार आहे, ते क्लाउड कम्प्युटिंगवर असणार आहे. काय तुमचे डाउट्स असतील क्लाउड कम्प्युटिंग रिगार्डिंग, ठीक आहे, ते तुम्ही मला आज विचारू शकतात. ठीक आहे. लिनक्स कंप्लीट केल्यानंतरच आपण क्लाउड कम्प्युटिंग करू शकतो. डायरेक्ट क्लाउड कम्प्युटिंग करणं म्हणजे चुकीचा पाथ असतो. आधी ऑपरेटिंग सिस्टमचं स्किल तुम्हाला माहिती पाहिजे. ओएसच माहिती नाहीये. इव्हन जो क्लाउड ज्याच्यावर बसलाय ऑपरेटिंग सिस्टमवर, ती ऑपरेटिंग सिस्टमच आपल्याला माहिती नाहीये. तर क्लाउड कम्प्युटिंग करून डायरेक्ट उपयोग नाहीये. म्हणून सुरुवातीला तुम्हाला बेसिक हार्डवेअर नेटवर्किंग माहिती पाहिजे कम्प्युटर्समध्ये. नेटवर्किंग चांगल्यापैकी त्याच्यात लॅन, वॅन, टोपोलॉजीज, आय-पी ॲड्रेस सगळ्यात इम्पोर्टंट टॉपिक आहे, जो तुम्हाला क्लाउडलाही लागेल आणि लिनक्सलाही लागतो. आय-पी, सबनेटिंग, सबनेट मास्क काय असतो, गेटवे काय असतो, डी-एन-एस काय असतो, डी-सी-पी काय असतं, एफ-टी-पी सर्व्हर काय असतो, एच-टी-टी-पी सर्व्हर काय असतो, हे नेटवर्किंगचे प्रोटोकॉल्स तुम्हाला माहिती पाहिजे आणि ते ऑलरेडी आपण सर्व्हर कॉन्फिगरेशनमध्ये किंवा लिनक्समध्ये आपण शिकलोय. ठीक आहे. तर ते झाल्यानंतरच तुम्ही काय करू शकतात, क्लाउड कम्प्युटिंगकडे जाऊ शकतात. क्लाउड कम्प्युटिंग म्हटलं आता नेक्स्ट लेव्हल असतं. फर्स्ट लेव्हल झाल्यानंतर तुमची नेक्स्ट लेव्हल क्लाउड कम्प्युटिंग. आता तुम्ही जो लिनक्सचा कोर्स कंप्लीट केलाय, तो लिनक्सचा कोर्स म्हणजे तुम्ही लिनक्स इंजिनियर झालाय, असं आपण म्हणू शकतो. ज्यांनी ग्लोबल एक्झाम दिले असतील तर मग रेड हॅट सर्टिफाईड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटरचा टॅग तुम्हाला मिळून गेलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम असते रेड हॅट सर्टिफाईड इंजिनियर म्हणून. मग ह्या 2 एक्झाम दिल्यानंतर तुम्ही काय होतात, लिनक्स इंजिनियर बनतात. ठीक आहे. आता लिनक्स इंजिनियर नंतर जी नेक्स्ट स्टेप असते आपली, ती असते क्लाउड इंजिनियरची. क्लाउड इंजिनियरची. आता आपण क्लाउड इंजिनियरचा कोर्स शिकतोय असं म्हणा. आता क्लाउड इंजिनियर नंतर तुम्ही जर परफॉर्मन्स चांगला दाखवला, तुमचा एक्सपिरियन्स झाला, तर तुम्ही क्लाउड ॲडमिन पण बनतात. म्हणजे इंजिनियर नंतर ॲडमिन पोस्ट असते. आता तुम्ही लिनक्स इंजिनियर झालात आणि तुम्हाला अजून म्हणजे तुम्ही परफॉर्मन्स दाखवला कंपनीसाठी 2-3 वर्ष काम केलं तर तुम्ही ॲडमिन बनू शकता. आता डिपेंड असतं तुमच्या परफॉर्मन्सवर, स्किलवर की तुम्ही किती लवकर ॲडमिन बनतात. तर लिनक्स इंजिनियर, लिनक्स ॲडमिन, क्लाउड इंजिनियर, क्लाउड ॲडमिन अशा त्या पोस्ट असतात. ठीक आहे. तर आपण आता क्लाउड इंजिनियरसाठी कोर्स शिकतोय. आता तुम्ही म्हणाल सर क्लाउड ॲडमिनसाठी तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो, म्हणजे जॉब एक्सपिरियन्स लागतो जेव्हा तुम्ही जॉबला जाल. तर डायरेक्ट तुम्हाला AWSवर काम किंवा क्लाउडवर काम दिलं जात नाही. हां. तुम्हाला सुरुवातच लिनक्सपासून करावं लागते. तुम्ही जरी क्लाउड कम्प्युटिंग शिकलाय, तुम्ही क्लाउडचे सर्टिफिकेशन्स केलाय, तर तुम्हाला एंट्री लेव्हलला जे जॉब्स असतात, ते लिनक्स आणि क्लाउडवर असतात. पण शक्यतो क्लाउडवर नंतर तुम्हाला देतात तुमच्या परफॉर्मन्स वगैरे बघून. तर सुरुवातीला तुम्हाला लिनक्सवरच काम करावं लागतं आणि मी तर म्हणतो सुरुवातीला काम लिनक्सवरच करा. लिनक्समध्ये एकदम मास्टर बना. 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष काय काम करायचं लिनक्सवर. कारण की सगळा सोर्स म्हणजे बेस जो आहे, तो लिनक्सच आहे. आज इव्हन जो क्लाउड कम्प्युटिंग हा पूर्ण सेटअप बनवला गेलाय, त्याच्यात सुद्धा मॅक्सिमम ऑपरेटिंग सिस्टम लिनक्सच यूज केली गेली आहे. आणि तुम्हाला मी काही एक्झाम्पलने पुढे सांगणार का लिनक्स खूप गरजेचं आहे क्लाउड शिकण्यासाठी. ठीक आहे. क्लाउडवर तर आपण सर्व्हिसेस बनवून घेणार, बट क्लाउडच्या सर्व्हिसेस बनवल्यानंतर त्या सर्व्हर्सला मॅनेज मेंटेन करण्यासाठी आपल्याला लिनक्सच यायला पाहिजे. म्हणजे आपण क्लाउडवर जरी काम करतोय, तर मी असं म्हणतो की आपण 40% क्लाउडवर काम करतो आणि 60% आपलं लिनक्सवरच काम करायचं क्लाउडमध्ये सुद्धा. ठीक आहे. त्याच्यामुळे क्लाउड कम्प्युटिंग आणि लिनक्स हे दोघं यायलाच पाहिजे आता फ्रेशरला. ठीक आहे. हे ॲडव्हान्स कोर्स नाहीये. आधी लिनक्स म्हणजे आमच्या वेळेस खूप टॉपचा कोर्स राहायचा. लिनक्स नंतर कोणीच नाही असं होतं. नंतर व्हर्च्युअलायझेशन आलं, नंतर क्लाउड आलं. आता क्लाउड तर आता सगळ्यांना यायला पाहिजे. आता क्लाउड नंतर काय पुढचं DevOps असतो. मग त्याच्यात तुम्हाला Docker, Kubernetes वगैरे पुढचे कोर्सेस असतात. मग क्लाउड इंजिनिअर झाल्यानंतर मग तुम्ही अ, अ, इकडे जातात DevOpsकडे जातात. म्हणजे आपण पाथ DevOpsचाच आहे बरं का, लक्षात घ्या. लिनक्स सुरुवात केली म्हणजे आपण DevOpsचाच पाथवर आहेत. लिनक्स पहिला, नंतर क्लाउड कम्प्युटिंग, नंतर आपण सर्व्हर वगैरे पण शिकलो. नंतर तुम्हाला जायचं असेल DevOpsच्या टूल्समध्ये. मग काही 7 टूल्स आहेत तेवढे शिकलात, तुम्ही झालात DevOps इंजिनिअर. मग तुम्हाला क्लाउड पण येतं, ऑपरेटिंग सिस्टम पण येते, त्याच्यानंतर कंटेनरायझेशन काय असतं तेही येतं. ठीक आहे. तर कंटेनरायझेशनमध्ये तुम्ही डॉकर शिकतात. त्याला मेंटेन मॅनेज करण्यासाठी Kubernetes नावाचं टूल वापरलं जातं. Ansible नावाचा एक टूल आहे, ज्याच्याने तुम्ही मल्टिपल मशीन्सवर काही मिनिटातच काय करू शकता, टास्क परफॉर्म करू शकतात. ऑटोमेशनसाठी टूल आहे. मग CI/CD पाईपलाईन म्हणजे Jenkinsमध्ये तुम्हाला ते शिकवलं जातं. मॉनिटरिंग टूल तुम्हाला शिकवलं जातं. एक मॉनिटरिंग टूल तुम्हाला
दिलं जातं. जसं ग्राफाना झाला, नॅगिओस झालं, खूप सारे मॉनिटरिंग टूल्स आहेत. पण तो मॉनिटरिंग टूल म्हणजे तुम्ही सेटअप बनवल्यानंतर सर्व्हर मॉनिटरिंग करणं, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर जो क्रिएट केला त्याच्यावर तुम्हाला वॉच ठेवावं लागतं, मॉनिटर करावं लागतं. ठीक आहे. मग ह्या सगळ्या टूल्स जर तुम्ही शिकलात म्हणजे तुम्ही मल्टीटास्किंग झालात, कोणत्याही प्रोजेक्टवर तुम्हाला स्विच करता येतं. तुम्हाला लिनक्सवर प्रोजेक्ट गेला तर तुम्ही क्लाउडवर काम करू शकता, बिकॉज तुम्ही क्लाउड मास्टर झाले. क्लाउडचा प्रोजेक्ट गेला फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीचा, तर तुम्ही लिनक्स किंवा डेव्हऑप्सच्या प्रोजेक्टवर काम करू शकता. कंटेनरायझेशन म्हणजे डॉकरवर काम करू शकतात, कुबरनेटीजवर काम करू शकतात. ठीक आहे. आता AWS नंतर पुढचा जो रोड मॅप असणार आहे क्लाउड कम्प्युटिंग नंतर, मग तो डॉकर आणि कुबरनेटीज आहे. ठीक आहे. म्हणजे आपण हे जे क्लाउडवर काम करतोय, व्हर्च्युअलायझेशनवर काम करतोय ना, हे पण आता हळू आउटडेटेड होत चाललंय. त्याच्या एक लेव्हल पुढे आपण गेलोय. पुढे म्हणजे आपण फार मागे आहेत खरं म्हटलं तर. तुम्ही क्लाउड कम्प्युटिंग खूप लेट शिकतायत. 2002 मध्ये आलेली टेक्नॉलॉजी तुम्ही आज शिकतायत. लक्षात घ्या, 2002 मध्ये क्लाउड कम्प्युटिंग आलंय. ऑफिशियली क्लाउड कम्प्युटिंग नाही, AWS क्लाउड कम्प्युटिंग. Amazon वेब सर्व्हिस हिने 2002 मध्ये ही सर्व्हिस सुरू केलेली होती. ही कंपनी तेव्हापासून आहे. क्लाउड कम्प्युटिंग 2-3 वर्ष आधी आली असेल. त्याने सुरुवात 2002 मध्ये केली आणि ती आपण 2026 मध्ये शिकतोय. ठीक आहे. तर आता मशीन जे बनतात ना, व्हर्चुअल मशीन्स, इतके लाईटवेट बनतात, इतके लाईटवेट म्हणजे तुमचा एखादा छोटासा प्रोग्राम चालू आहे असं समजा फक्त. जसं की मी एखादी PPT ओपन करून ठेवली, असं मशीन चालू आहे. तेवढेच रिसोर्सेस, तेवढेच रॅम आणि तेवढेच CPU यूज करणार आहे. आज आपला VM मशीन बघितला, तो व्हर्चुअल मशीन किती जास्त रिसोर्सेस यूज करतो. तुमचे 5 मशीन VM चालवून दाखवा तुमच्या लॅपटॉपवर. सिस्टम किती हँग होईल. 2 चालतात तरी किती स्लो चालतो. 4 जर चालवले तर. मग किती जास्त ते रिसोर्स यूज करतात. 4 मशीन्स. बट कंटेनरमध्ये असे छोटे-छोटे VMs असतात. ते तुम्ही कितीही चालवा ना. ठीक आहे. डिलीट करून टाका. काहीच प्रॉब्लेम. परत बनवून घ्या. रेडी इमेज असते तिथे. ठीक आहे. जेवढं पाहिजे तेवढंच आहे. तुम्हाला फक्त एकच सर्व्हिस चालवायची आहे ना. HTTP वेबसाईटच होस्ट करायची आहे ना. मग वेबसाईट होस्ट करण्यासाठी छोटासा कंटेनर बनवून टाका. एक छोटासा VM कंटेनर म्हणजे समजण्यासाठी मी तुम्हाला VM म्हणतोय. छोटासा VM. एकदम स्मॉल VM. त्याच्या ज्या इमेज फाइल्स असतात ना MB मध्ये असतात. 20 MB, 50 MB, 100 MB. इकडे आपण 8-8 GBच्या ISO फाईल घेऊन राहिलो आणि त्याच्यात VM इन्स्टॉल करतोय. VM इन्स्टॉल करून तो किती GBचा जातो. ठीक आहे. त्याला इन्स्टॉल व्हायला अर्धा तास लागतो. इथे तुम्ही सेकंदात कंटेनर चालवू शकता. ही टेक्नॉलॉजी चालू आहे. ती शिका आता. ठीक आहे. कारण की आता पुढे त्याच छोट्या-छोट्या VMsवर सर्व्हिसेस बनवा. मग नंबर ऑफ VM चालवा ना, म्हणजे नंबर ऑफ कंटेनर बनवा ना तुम्ही एका सर्व्हरवर, फिजिकल सर्व्हरवर. ठीक आहे. मग तो कंटेनरेशनचा कोर्स असतो. मग तुम्ही ते कंटेनरेशन ॲडमिन म्हणतात किंवा इंजिनिअर्स असतात. मग पुढचे मग टूल्स आहेत. मग पुढचे टूल्स एकदम बेसिक आहेत मग. मग तुम्ही मॉनिटरिंग टूल 2 दिवसात कंप्लीट. सेटअप बनवा मॉनिटरिंग टूल्स आणि मॉनिटरिंग करा. त्याच्यानंतर मग जेनकिस झालं, गिट झालं, तुमचे कोड वगैरे तुम्ही सेंट्रलाइज स्टोअर करू शकता. ठीक आहे. व्हर्जन कंट्रोल म्हणून यूज केलं जातं त्याला. तर असे टूल्स तुम्हाला शिकायचे आहेत आणि हे शिकणं भागच आहे ना तुम्हाला. म्हणजे तुम्ही त्याला डिनाय नाही करू शकत. आज म्हणाल, "नाही सर मला नाही शिकायचं, मी फक्त लिनक्स आणि क्लाउडवरच काम करतो." नाही. मग तुमचं भविष्य काही वर्षापुरतंच आहे मग. तुम्ही पुढचं प्लॅन नाही करत आहे. आणि पुढे ज्या गोष्टी आहेत सगळं ऑटोमेशन होणार आहेत आणि त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी यायलाच पाहिजे. ठीक आहे. मग तुम्ही हे टूल आणि बेसिक टूल्स आहेत. सगळ्यात जास्त मोठा कोर्स लिनक्स आणि क्लाउडचाच आहे. 1 महिना क्लाउड, 2 महिने लिनक्स शिकलो. आता पुढचे कोर्स ना 10 दिवस, 5 दिवस, 2 दिवस असे आहेत. ठीक आहे. 3 दिवसात तुमचा एक कोर्स झाला किंवा 15 दिवस मॅक्स टू मॅक्स. ठीक आहे. डॉकरला 15 दिवस, Ansibleला 15 दिवस, नाही सॉरी डॉकरला 6 दिवस, Kubernetesला 15 दिवस, Ansibleला 10-15 दिवस असे कोर्सेस आहेत. तर ते शिका. कुठेही करा, माझ्याकडे करा असं नाही. कुठेही शिका, पण शिका. कारण की तुम्ही आता DevOps इंजिनिअर पाहिजे. जसं की आमच्या मीटिंग झाल्या सॅटर्डे, संडे. तर त्यांच्या आता डिमांड्स आहेत, की कॅन्डिडेटला आता ह्या टेक्नॉलॉजी यायला पाहिजे. ठीक आहे. कारण की तेही हळू स्विच होत आहेत त्या टेक्नॉलॉजीजकडे. मग त्या टेक्नॉलॉजी येणारे त्यांना कॅन्डिडेट्स लागतायत. ठीक आहे. आणि स्मार्ट कॅन्डिडेट्स लागतोय लक्षात घ्या. त्याच्यामुळे स्किलवर जास्त फोकस करा. इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल ना, स्वतःवर जास्त करा लक्षात घ्या. इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल ना, स्वतःवर जास्त करा. फोनमध्ये, कपड्यामध्ये, गाडीमध्ये कशातच करू नका सध्या तरी. सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट स्वतःवर करा. ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कमवून देणार आहे. लक्षात घ्या. गाडी घेतल्यानंतर गाडीची किंमत कमी होते. फोन घेतल्यानंतर फोनची किंमत कमी होते, वाढत नाही. पण जर तुम्ही तुमच्या शिक्षणावर जर इन्व्हेस्टमेंट केली, त्याची किंमत आयुष्यभर वाढत राहणार आहे लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे काही मुलांचं जरी मी एक्झाम्पल दिलं, आपलं काही कॅन्डिडेट त्यांनी 60-70 ची इन्व्हेस्टमेंट शिक्षणावर केली. आज त्यांना चांगलं-चांगलं पॅकेज मिळालं.
सिम्पल लॉजिक आहे ना. ठीक आहे. आज तुम्ही 50,000चा कोर्स केला, 10,000चाही जॉब लागला, 5 महिन्यात तुम्ही ती पैसे जे इन्व्हेस्ट केले ते रिटर्न काढले आणि पुढचे 6 महिने 7 महिने जे पेमेंट मिळणार आहे ते तुमचंच आहे ना. ठीक आहे. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट स्वतःवर जास्त करा. एज्युकेशनमध्ये स्किल इम्प्रूव्ह करा. AI आलंय, माहिती आहे आता, डिनाय करू नका. त्याच्यात थोडं-थोडं शिकत राहा. टेक्नॉलॉजीला अपग्रेड करत राहा. आता आपण नेक्स्ट लेव्हलला आलोय. आता लिनक्स झाली पहिली OS ऑपरेटिंग सिस्टम. आता नेक्स्ट लेव्हल काय असते? क्लाउड कम्प्युटिंग. आता क्लाउड कम्प्युटिंगमध्ये आपल्याला हा जो कोर्स आहे जवळ-जवळ 1 महिन्याचा कोर्स आहे. ठीक आहे. आपण डिटेलमध्ये क्लाउड कम्प्युटिंग शिकणार आहोत. बिफोर क्लाउड कम्प्युटिंग काय असतं, आफ्टर क्लाउड कम्प्युटिंग काय असतं, या कसं झालं, क्लाउड कम्प्युटिंगने किती बेनिफिट्स आपल्याला दिले. आधी जेव्हा क्लाउड कम्प्युटिंग नव्हतं तर मग IT इन्फ्रास्ट्रक्चर कसा असायचा, ट्रॅडिशनल सेटअप कसा असायचा, ते आपण सेशन्स घेणार आहोत. उद्यापासून मी एक सेशनमध्ये ते सगळं कव्हर करणार आहे. ठीक आहे. थेरी पार्ट असेल, 4 दिवस जवळजवळ आपली थेरीच राहणार आहे. ठीक आहे. 4 दिवस थेरी. क्लाउड कम्प्युटिंगमध्ये सगळ्यात पहिला जो कोर्स असतो तो असतो फाउंडेशन आणि त्याच्यात सगळी ही थिअरी असेल जी मी तुम्हाला 4 दिवस शिकवणार. हालाकी आपला जो मेन कोर्स आहे तो सोल्युशन आर्किटेक्ट आहे. AWS किंवा कोणताही तुम्ही क्लाउड करतात, Google क्लाउड वगैरे करतात. त्याच्यात एक फंडामेंटल असतं किंवा फाउंडेशन असतो. त्याच्यात थिअरी, बिफोर क्लाउड, आफ्टर क्लाउड, क्लाउडच्या सर्व्हिसेस, क्लाउडचे बेनिफिट्स, क्लाउडचे टाइप्स किती असतात हे आपण शिकतो. अकाउंट वगैरे कसं बनवायचं क्लाउडचं हे आपण ते फंडामेंटलमध्ये शिकतो. आणि मग नेक्स्ट लेवल जी असते सोल्युशन आर्किटेक्टची. ठीक आहे. मग त्याच्यात आपण 20 सर्व्हिसेस बघणार आहोत. आपल्या सिलेबसमध्ये किती 20 सर्व्हिसेस आहेत. हालाकी AWS हा एकटा क्लाउड कम्प्युटिंगमध्ये वेंडर्स आहे जो की 200 प्लस सर्व्हिसेस देतो. त्याच्यातला आपण 20 सर्व्हिसेस बघतोय. मग तुम्ही म्हणाल सर बाकीच्या सर्व्हिसेस मग त्यांनी टप्प्याटप्प्याने कोर्सेस बनवले तसे तसे तुम्हाला करावं लागतात. जशी पहिली लेवल फाउंडेशन आहे, त्याच्यानंतर दुसरी सोल्युशन आर्किटेक्ट, तिसरी असते प्रोफेशनल. प्रोफेशनलसाठी तुम्हाला कमीत कमी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. तो कोर्स करण्यासाठी, ते ग्लोबल सर्टिफिकेशन्स करण्यासाठी. ठीक आहे. देन फंडामेंटल कोणीही करू शकतो. 5वीचा मुलगाही करू शकतो. ठीक आहे. 10वीचाही करू शकतो. तुम्हीही करू शकता. कोणीही करू शकतं. कारण क्लाउडबद्दल ते फक्त थेरी इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे. हां, 1-2 प्रॅक्टिकल्स आहेत त्याच्यात, जे आपण अकाउंट क्रिएट करणं, मशीन कसं बनवायचं, 1-2 सर्व्हिस आपण तिथं बनवतो. देन त्याच्यानंतर सोल्युशन आर्किटेक्ट ज्याला आपण असोसिएट लेव्हल पण म्हणतो, जो की नेक्स्ट लेव्हल आहे. तर असोसिएट लेव्हलमध्ये तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टमचं नॉलेज पाहिजे. म्हणजे ITचं कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. जसं मी तुम्हाला काही प्रोटोकॉल बोललोय, वेब सर्व्हर, HTTP सर्व्हर, ठीक आहे. या पण तुमचा झाला SSH सर्व्हर, ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. DCP, FTP काहीतरी असतो, सर्व्हर क्लायंट काय असतात, IP ॲड्रेस, हे कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर तर त्यासाठी हा कोर्स करण्यासाठी त्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे, की ऑलरेडी आपल्या झालेल्या आहेत. ठीक आहे. मग प्रोफेशनल सोल्युशन आर्किटेक्ट नंतर प्रोफेशनल नंतर मग तुम्ही जातात स्पेशलायझेशनमध्ये. मग एक्सपर्टाईज बनतात. तुम्हाला सिक्युरिटीमध्ये एक्सपर्टाईज बनायचं आहे का मग तुम्हाला DevOpsमध्ये क्लाउडच्या एक्सपर्टाईज बनायचं आहे, या तुम्हाला डेटाबेसमध्ये एक्सपर्टाईज म्हणजे तिथं डेटा अॅनालिस्ट वगैरे त्याचे पण कोर्सेस असतात पुढे क्लाउडचे. ठीक आहे. तर त्याच्यात मग तुम्हाला एक्सपर्टाईजमध्ये मग त्या लेवल्स असतात. मग अशा लेवल्स त्यांनी बनवून ठेवलेले आहेत. ठीक आहे. आपण जी करतोय ती सेकंड लेवल करतोय. फर्स्ट अँड सेकंड दोन्ही करतोय आपण. म्हणजे फंडामेंटल आपण 4 दिवसात, ते 2 दिवसातच शिकवलं जातं. आपण 4 दिवस घेणार आहोत स्लोली. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सोल्युशन आर्किटेक्टकडे जाणार आहोत. मग खूप सारे सर्व्हिसेस, जसे 20 सर्व्हिसेस आहेत. मी रोज एक सर्व्हिस तुम्हाला शिकवणार आहे. सुरुवातीला पहिली सर्व्हिसला आपण 2 ते 3 दिवस घेणार आहोत. ठीक आहे. बिकॉज त्याच्यात खूप सारे प्रॅक्टिकल मला कव्हर करायचे. ठीक आहे. आउट ऑफ बॉक्स काही टॉपिक्स असतील ते मला कव्हर करायचे, बिकॉज इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स वगैरे मी सगळे तुम्हाला क्लाउडचे प्रोव्हाइड केले. जसं मी लिनक्सचे दिलेत तसंच मी क्लाउडचे डायरेक्टली तुम्हाला इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स दोघं देऊन टाकेल. तुम्हाला जर वाटत असेल की आन्सर माझे खूप डिफिकल्ट डेफिनेशन मी लिहिले आहेत तिथं, मी नाही लिहिले आहेत, मी गुगल सर्च केलेले आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ChatGPT करून त्याचे आन्सर्स सिंपल लँग्वेजमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. तर क्वेश्चन्स घ्या, त्याला क्वेश्चन सांगा आणि त्याला सांगा सिंपल लँग्वेजमध्ये मला त्याला एक्सप्लेन कर, जेणेकरून तुम्हालाही इंटरव्ह्यूमध्ये ते एक्सप्लेन करता येतील. तेवढे ते क्वेश्चन्स करून टाकायचे क्लाउडच्या इंटरव्ह्यूसाठी. ठीक आहे. क्लाउड लिनक्ससाठी दोघांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. फ्रेशरला क्लाउडवर डायरेक्ट काम देत नाही. तुम्ही जर खूप लकी असाल तर तुम्हाला डायरेक्ट क्लाउड जॉब मिळू शकतो फ्रेशर म्हणून. ठीक आहे. ॲज अ फ्रेशर आहेत आपल्या काही मुलांना डायरेक्टली क्लाउड किंवा काय DevOpsवर जॉब डायरेक्टली सुरुवातीलाच मिळून गेले एंट्री लेवलला. ठीक आहे.
बट आपण लिनक्स आणि क्लाउड ह्या दोघांवर कोणत्याही जॉबसाठी आपण अप्लाय करू शकतो. क्लाउड इंजिनियरची पोस्ट आली किंवा लिनक्स इंजिनियरची आली, लिनक्स ॲडमिनची आली, तिथं ॲडमिनला तर एक्सपिरियन्स लागतो, बट तरी अप्लाय करून टाका. जर तुमचा चांगला इंटरव्ह्यू झाला, तुमचं कम्युनिकेशन वगैरे सगळं चांगलं असेल, तर तुम्ही लकी असाल, तर तुम्हाला ती पोस्ट मिळू शकते. ठीक आहे. तर सर्व्हिसेसमध्ये मग आपण मशीन कसे बनवायचे क्लाउडवर ते शिकणार आहोत, ज्याला EC2 सर्व्हिस असं म्हटलं जातं. मग ते EC2 मशीन बनवला क्लाउडवर. आत्तापर्यंत आपण कुठं बनवला? व्हर्च्युअल मशीनमध्ये बनवला. ठीक आहे. तर आता आपण तो व्हर्च्युअल मशीनमध्ये न बनवता डायरेक्ट क्लाउडवर बनवणार आहोत. ठीक आहे. क्लाउडवर म्हणजे ढगात नाही बरं का. नाव फक्त क्लाउड आहे. हां, हे कुठेतरी डेटा सेंटर्स आहेत. ठीक आहे. आणि त्या डेटा सेंटर्सला आपण इथे बसून ॲक्सेस करू शकतो. लक्षात घ्या. आता तुम्ही VM बनवला, कुठे बनवला? तुमच्याच लॅपटॉपमध्ये. कसं? लोकली. पण आता आपण डायरेक्ट व्हाया इंटरनेट थ्रू कोणाच्या तरी डेटा सेंटरवर आपण आपला VM बनवणार असं समजा. ठीक आहे. मी तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकली आणि तुम्ही जी प्रॅक्टिस करणार ते सगळं लाईव्ह होणार आहे. काहीच डेमो नाही. सगळं लाईव्ह. म्हणजे आपण इंडियामध्ये बसून USच्या डेटा सेंटरमध्ये एक आपलं मशीन क्रिएट करणार आहोत आणि त्याला आपण इथनं ॲक्सेस करणार. इथनं आपण ॲक्सेस करणार. हे आपलं प्रॅक्टिकल आहे. तुम्ही त्याच्यावर वेबसाईट चालवा. कुठे वेबसाईट चालू आहे तुमचं सर्व्हर? USला आहे. क्लाउडवर तुमचं सर्व्हर आहे. USच्या एका फिजिकल डेटा सेंटरमध्ये त्यांनी व्हर्च्युअलायझेशनचं सेटअप बनवून आपले VM बनवण्याची परमिशन किंवा एक पॅनल आपल्याला द्या. इथून आपण ते काय करतो रिक्वेस्ट आणि तिकडे आपला मशीन क्रिएट करतो. त्याच्यावर तुम्ही वेबसाईट चालवा. मग त्याच्यावर तुम्ही FTP सर्व्हर बनवा. जे तुम्ही सर्व्हर शिकलाय ते सगळी प्रॅक्टिस करा ना. पहिलं दुसरं बुकची प्रॅक्टिस करायची तुम्ही त्या मशीनवर करू शकता. कुठे बसून? इंडियामध्ये बसून. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही कंट्रीमध्ये तुम्हाला तुमचे सर्व्हर बनवायचे असतील, तुम्ही बनवू शकता क्लाउडच्या मदतीने. ठीक आहे. तसं नावच क्लाउड यासाठी दिलं गेलंय, जसं तुम्ही कोणत्याही कंट्रीमध्ये कुठेही जा, आकाशात जर बघितलं ढग दिसतातच आपल्याला. क्लाउड आपल्याला दिसतोच. यांचंही सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, की बाबा आमच्या सर्व्हिसेस तुम्ही कुठूनही ॲक्सेस करू शकता. आमच्या सर्व्हिसेस कुठूनही ॲक्सेस करू शकतात. जसं ढग तुम्हाला कुठूनही दिसून जातात, तसंच आमच्या सर्व्हिसेस कुठूनही तुम्ही ॲक्सेस करू शकतात व्हाया इंटरनेट थ्रू. म्हणून क्लाउड कम्प्युटिंग हे नाव देण्यात आलं. क्लाउड वर्ड त्यासाठी देण्यात आलं. ठीक आहे. त्यांच्या ऑल सर्व्हिसेस आपण कुठूनही रिमोटली ॲक्सेस करू शकतो, क्रिएट करू शकतो, डिलीट करू शकतो. मग जो मशीन आपण बनवला, त्या मशीनला मग हार्ड डिस्क द्यायची. आपल्याला आठवत असेल, आपण व्हर्च्युअल मशीनला हार्ड डिस्क ॲड केली होती पार्टिशनमध्ये, स्वॅप पार्टिशन, एल्युमिनेशन. तसं मग याला कशी हार्ड डिस्क अटॅच करायची? क्लाउडवर. आता VMwareमध्ये नाही, क्लाउडवर. ठीक आहे. तर ती कशी अटॅच करायची? अशी त्याची एक सर्व्हिस आहे. जसं Google ड्राईव्ह आहे. तर Google ड्राईव्ह जो आपल्याला आपला ऑब्जेक्ट म्हणजे डेटाला स्टोअर करण्यासाठी आपल्याला परमिशन देतो. तसा AWS पण एक S3 नावाचा एक स्टोरेज देतो, जिथं तुम्ही तुमचा डेटा स्टोअर करू शकता आणि ते URL थ्रू कोणालाही ॲक्सेस देऊ शकता. जसं मी तुम्हाला URL थ्रू तुम्हाला व्हिडिओचा ॲक्सेस दिला. ठीक आहे. देन त्याच्यानंतर NFS आठवतो तुम्हाला? NFS नेटवर्क फाईल सिस्टम. मतलब नेटवर्कवरनं तुम्हाला मल्टिपल मशीनला डेटा शेअर करायचा असेल, मग ते क्लाउडवर कसं केलं जातं? मग EFS नावाची सर्व्हिस आपण तिथं डिस्कस करणार आहोत. मॉनिटरिंगसाठी म्हणजे तुमचे सर्व्हर मॉनिटरिंग किंवा झालं तुमचं क्लाउड मॉनिटरिंग. ठीक आहे. तर यांच्यासाठी आपण एक सर्व्हिस AWS देतो, क्लाउड वॉच नावाची, जे की क्लाउडवर काय चाललंय ते तुम्ही वॉच करू शकतात, म्हणजेच मॉनिटरिंग करू शकता. एखादा युजर तुम्ही लॉग इन केला, क्रिएट केला, मग त्या युजरने लॉग इन करून काय-काय काम केलं त्याच्या अकाउंट थ्रू, कोणती सर्व्हिस क्रिएट केली, डिलीट केली. मग यासाठी त्याच्या युजर ॲक्टिव्हिटीजवर मॉनिटरिंग करण्यासाठी क्लाउड ट्रेल नावाची सर्व्हिस आहे, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅम्बडा नावाची एक सर्व्हिस आहे. तुम्ही तुमचे कोड स्टोअर करू शकता त्या सर्व्हिसमध्ये सेंट्रलाइजली. मग तुम्ही जावाचा कोड असेल, तुमचा पायथॉनचा असेल, Node.jsonचा असेल, रुबी लँग्वेज असते त्याचा कोड असेल, तर तुम्ही तुमचा कोड स्टोअर करा आणि कधी तुम्हाला पाहिजे तो रन करा. सेंट्रलाइज्ड क्लाउडवर तुमचा स्टोअर असणार आहे. तर लॅम्बडा सर्व्हिस झाली अशी. ठीक आहे. त्याच्यानंतर DNS सर्व्हिस जे आपण शिकलो होतो, डोमेन नेम सिस्टम, नेम टू IP और IP टू नेम व्हाईस वर्सा रिझॉल्व्ह करण्यासाठी, तर राउट 53 नावाची सर्व्हिस असते इथे. ती आपण बघणार आहोत. वेबसाईट आपण लाईव्ह चालवून बघणार आहोत. मग ती वेबसाईट तुम्ही मोबाईलवर ॲक्सेस करा, नाहीतर कुठूनही ॲक्सेस करा. ठीक आहे. मग राउट 53 आपण सर्व्हिस DNS सर्व्हिस यूज करून एक डोमेन पर्चेस करून मी तुम्हाला एक वेबसाईट लाईव्ह करून दाखवणार आहे. मग ती वेबसाईट तुमची क्लाउडवर असेल. मग तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं ॲक्सेस करा, नाहीतर लॅपटॉपवरनं करा, नाहीतर कुठूनही करा. पब्लिक IPवर चालवणार.
मी जे तुम्हाला लिनक्समध्ये सांगितले ती फक्त प्रायव्हेट IP वर चालली होती, आपल्या मशीनवर चालली होती. ठीक आहे. बट ही ग्लोबल असणार आहे. कुठूनही तुम्ही ॲक्सेस करा. कोणत्याही कंट्रीवरनं ती वेबसाईट कोणी ॲक्सेस करू शकतं. असं पण एक प्रॅक्टिकल करणार. हे सगळे प्रोजेक्ट्स आहेत आणि लाईव्ह प्रोजेक्ट्स आहेत, लक्षात घ्या. वेगळं काहीच नाहीये. फक्त नाव प्रोजेक्ट नाव देऊन टाकतात आणि शिकवतात तेच. आपण लाईव्ह रोज एक सर्व्हिस शिकवणार आहेत, म्हणजे असं समजा एक प्रोजेक्ट मी तुम्हाला करून दाखवणार आहे. ठीक आहे. लोड बॅलन्सर कन्सेप्ट काय असते? हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. लोड बॅलन्सर. एक सर्व्हर डाऊन झाला तर त्याच्या बॅकअपला दुसरा असतो. हे दोघं डाऊन झाले तर अजून 4 असतील. तो लोड बॅलन्सर. लोडला डिस्ट्रिब्यूट करतो आपण. एक सर्व्हर फेल झाला तर दुसरा सर्व्हर असेल जो क्लायंटला सर्व्हिस देईल. ठीक आहे. तर ही अशी एक सर्व्हिस आहे, ते बघणार आहोत. शेवटी एक प्रोजेक्ट आपण क्रिएट करणार आहोत. अशा खूप साऱ्या सर्व्हिस आहेत. मग VPC नेटवर्क कसं बनवायचं? ठीक आहे. VPC सर्व्हिस सगळ्यात इम्पॉर्टंट सर्व्हिस असेल ही पण. VPC नेटवर्किंग आपण शिकणार आहोत. आपण VPN सर्व्हर स्वतःचा बनवणार आहोत क्लाउडवर आणि तुम्ही तो ॲक्सेस करू शकता. 2 VPC 2 नेटवर्कला कनेक्ट कसं करायचं? VPC पेअरिंग म्हणतात. ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर ऑटो स्केलिंग हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक असेल. हा तर एक कंप्लीट प्रोजेक्टच असणार आहे. शेवटचा आपण मी ऑटो स्केलिंग म्हणून एक तुम्हाला प्रोजेक्ट करून दाखवणार आहे. ते 7 ते 8 सर्व्हिसेस कव्हर होणार आहेत त्याच्यात. ठीक आहे. आणि त्याच्या मिळून आपला एक प्रोजेक्ट असेल. तुम्ही तो मेन्शन करू शकता तुमच्या रिझ्यूममध्ये. ठीक आहे. देन तशा 20 सर्व्हिसेस म्हणजेच आपण रोज एक सर्व्हिस बघितली. ठीक आहे. आता ते 20 डेज असतात ते. 20 डेजमध्ये तुमचं क्लाउड संपतं. ठीक आहे. हां, बट मी जसं की मी या 4 दिवस मी तुम्हाला एक्स्ट्रा क्लाउड काय आहे क्लाउडचं थेअरी जे शिकवणार ते 4-5 दिवस म्हणजे 25 सेशन ते झाले. पण आपण तो 1 महिना आपण एक राउंड वगैरे पकडला आहे, की 1 महिन्यापर्यंत हा आपला कोर्स कंप्लीट होणार आहे. ठीक आहे. AWSमध्ये प्रॅक्टिससाठी मशीनची गरज काय आहे? म्हणजे हायर कॉन्फिगरेशनचा पाहिजे का? जसं लिनक्सची प्रॅक्टिस करायला मी तुम्हाला कमीत कमी 8 GB मशीन सांगितला होता. कमीत कमी 8 GB आणि i5, i3 प्रोसेसर सफिशियंट आहे. AWS क्लाउडची प्रॅक्टिस करण्यासाठी मशीनची काही जास्त रिक्वायरमेंट नाही आहे, की 8च GB पाहिजे, 4 GB असेल तरी काम होऊन जाईल. इव्हन तुम्ही मोबाईलवरनं सुद्धा क्लाउडच्या सर्व्हिसेस क्रिएटची प्रॅक्टिस करू शकता. हा फक्त मोबाईलवरनं मग कीबोर्ड नसल्यामुळे आपल्याला टायपिंगला आणि ते कर्सरला थोडासा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. म्हणून आपण कोणत्याही डब्बा मशीनवर सुद्धा तुम्ही क्लाउडची प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. फक्त मशीन आणि मशीनला पाहिजे हाय स्पीड इंटरनेट. क्लाउडची प्रॅक्टिस तुम्ही कुठूनही करू शकता. कुठूनही. म्हणजे तुम्हाला क्लासरूमच पाहिजे आणि स्पेसिफिक लॅबच पाहिजे असं काहीच नाहीये. तुमच्याकडे लॅपटॉप, डेस्कटॉप आहे. इंटरनेट द्या त्याला. तुम्ही क्लाउडचं अकाउंट ॲक्सेस करा. क्लाउडच्या अकाउंटला लॉग इन करा, ॲक्सेस करा. सगळं काही ग्राफिकली तुम्हाला करायचं आहे. इथे जास्त कमांड्स नाही आहेत. इथे सगळं काही क्लिक करायचे. इथे क्लिक करा, इथे क्लिक करा, इथे क्लिक करा, क्रिएट करा. झालं. अशा सर्व्हिसेस आपण क्लाउडवर क्रिएट करणार आहोत. ठीक आहे. तर पूर्ण ग्राफिकल पॅनल असणार आहे आणि त्या ग्राफिकल पॅनलला आपण यूज करणार आहोत. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जर तुम्ही सुरुवातीपासून जर इंटरेस्ट घेऊन जर प्रॅक्टिस केली तर खूप बेस्ट ऑप्शन म्हणजे म्हणजे ईझी आहे. म्हणजे तुम्हाला खूप डिफिकल्ट नाही जाणार. फक्त रोजची प्रॅक्टिस रोज केली तर. नाहीतर मग क्लाउड्स पण डिफिकल्ट जातो मग. ठीक आहे. आता क्लाउडची का गरज आहे? बघा आजच्या डेटला सगळ्याच कंपनी क्लाउड यूज करते. म्हणजे इंडिया जर सोडलं तर बाहेरच्या कंट्रीमध्ये ही टेक्नॉलॉजी 2020च्या आसच अडॉप्ट करून टाकली होती 100%. ठीक आहे. म्हणजे तिथे बऱ्याच कंपन्या गव्हर्नमेंट्सच्या जे प्रोजेक्ट्स आहेत गव्हर्नमेंटने सुद्धा क्लाउड यूज केल्या. आपल्या इंडियामध्ये अजून क्लाउडला गव्हर्नमेंटने अजून यूज केलेलं नाही. ठीक आहे. पण बऱ्याच कंपन्या आता हळू-हळू मूव्ह ऑन होत आहेत क्लाउडवर. ठीक आहे. आपण ऑब्व्हियसली थोडं डिलेच करतो. जसं AI पण आता खूप आले, पण आपण अजून डिले करतोय. तर आपण थोडेसे मागेच आहे, आपण असं म्हणू शकतो. बट हळू-हळू आपल्या कंपनीही आता क्लाउड यूज करते. क्लाउडला यूज करण्याचे फायदे मी थोडंसं सांगून देतो. एक्झाम्पल म्हणून सपोज तुम्हाला स्टार्टअप कंपनी ओपन करायची आहे. कोणतं स्टार्टअप आहे तुमच्या कंपनीचा, काहीही असू शकतो. चला तुम्हाला क्लास ओपन करायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला पायथॉन, जावा वगैरे खूप छान येतं. ठीक आहे. लिनक्स वगैरे तुम्हाला खूप चांगलं शिकवता येतं. क्लाउड शिकवता येतं आणि तुम्हाला वाटतं, की अरे चला आपण क्लास ओपन करू. आता क्लास ओपन करणं म्हणजे जागा पाहिजे तुमच्याकडे. ठीक आहे. स्वतःची नाहीतर रेंटेड. ठीक आहे. रेंटवर घेतली तर त्याला डिपॉझिट देणं, डॉक्युमेंटेशन करणं. ठीक आहे. त्याच्यानंतर फर्निचर करावं लागेल तुम्हाला तिथं. ठीक आहे. 10 मशीन जरी म्हटले तर आज 10 मशीन 5 लाखाचे होतील. ठीक आहे. 50,000-50,000ची मशीन म्हटले किंवा 10-20 मशीन जर म्हटले तर ती कॉस्ट
AC, फॅन, टेबल, चेअर, स्क्रीन, कॅमेरा ह्या जर पूर्ण इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर 30 ते 40 लाख रुपये तुम्हाला आधी इन्व्हेस्ट करावं लागतील, तेव्हा कुठं तुमचा क्लास चालू होईल किंवा तो बिझनेस स्टार्ट होईल. ठीक आहे. आता महिन्याला आले तुमच्याकडे 20 मुलं, ठीक आहे, सुरुवातीला, आणि तुम्ही 5 ते 10,000 रुपये फीस पे करताय घेतायत त्यांच्याकडनं. 2-3 महिने चालला बिझनेस, पण 6 महिन्यानंतर तुमच्याकडे स्टुडंटच येत नाहीये, ठीक आहे, किंवा कस्टमरच येत नाहीये, कोणताही बिझनेस असेल, ठीक आहे, कस्टमर येत नाहीये. 1 वर्ष तुम्ही वाट बघितली आणि कमावले किती? 5 लाख रुपये वर्षभराचे. इन्व्हेस्ट किती केले? 40 लाख, 50 लाख. आता हे 40 लाख, 50 लाख तुम्ही किती वर्षात रिकव्हर करणार जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली? ठीक आहे. 5-5, 10-10 जरी म्हटलं तुम्ही, तर म्हणजे 10 लाख रुपये तुम्ही महिन्याला, वर्षाला कमवले फॉर एक्झाम्पल. 5 वर्ष तर तुम्ही टाकलेली इन्व्हेस्टमेंट काढायला लागून जाईल. आणि तिथून 5 वर्षानंतर पण तेवढा बिझनेस चालला, नाही चालला त्याचं काय? आणि जर तुम्हाला वाटतंय 6 महिन्यानंतर बिझनेस चालत नाही, बंद करायचं आहे. आता हे जे 40 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आहे, तुम्ही ते विकायला जर काढली, तर 40 थोडी मिळणार आहे. ती 20 वर 15 वर येऊन जाईल. सेकंड हँडमध्येच द्यावं लागेल सगळ्या गोष्टी. हे तुम्ही 6 महिन्यात बघा 50% लॉस खाऊन घ्या. म्हणजे हा पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला मी आता क्लासरूमचं एक्झाम्पल म्हणून सांगितलं, ठीक आहे. कोणी कंपनी, आता कंपनीमध्ये म्हटलं तर सर्व्हर घ्यावं लागतात, ठीक आहे. सर्व्हर म्हणजे एक सर्व्हर करोडोचं असणार आहे, आणि तुम्ही असे 10-100 सर्व्हर जर घ्यायचे असेल, किती इन्व्हेस्टमेंट असेल त्या सर्व्हरला? कनेक्टिव्हिटी, इंटरनेट वगैरे सगळं. लीज लाईन घ्यावं लागतात, एक डाऊन झालं दुसरं बॅकअपला, आणि लीज लाईनचे मंथली चार्जेस 1.5 2-2 लाख रुपये. आता प्लॅन तुम्ही कोणता घेतात? महिन्याला 5 लाख रुपये बी बऱ्याच कंपनी पे करतायत. एका इंटरनेटचे, दुसऱ्याचे 5 लाख, 10 लाख रुपये महिन्याचे इंटरनेट कनेक्शनसाठी द्यावं लागताय. आणि सर्व्हर आहेत ते. हाय स्पीड पाहिजे तिथे. तुमचे क्लायंट येतील, सर्व्हिस त्याला द्यायची. एक डाऊन झालं दुसरं डाऊन झालं तिसरं इंटरनेट. तर ह्या गोष्टीचं प्रोव्हिजन. मग हेच मी तुम्हाला दुसरी ऑफर दिली. अरे तुम्ही क्लास ओपन करण्यापेक्षा एक काम करा ना, माझा ऑलरेडी सेटअप झालेला आहे. ठीक आहे. चेअर, फॅन, AC, कॅमेरा, मशीन सगळं माझं आहे. मार्कर, स्क्रीन सगळं माझं आहे. टेबल सगळे माझे. रिसोर्सेस सगळं माझे. वापरा तुम्ही आणि महिन्याभराला मला 5 ते 10,000 रुपये देऊन टाका. सिंपल. तुम्हाला काहीच आणायचं नाहीये. तुम्हाला कोणतीच इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. तुम्हाला मी माझा इन्फ्रास्ट्रक्चर वापरायला देतो, रेंटवर देतोय. तुम्हाला म्हटलं महिन्याला 5,000 रुपये द्या. 2 महिने घेतले तर 10,000 रुपये द्या. सिंपल. ठीक आहे. तुमच्याकडे पुढे मुलं आलेच नाही. तुमच्याकडे मुलं आलेच नाही. पेमेंट करूच नका ना मला. माझा रिसोर्स तुम्ही युजच नाही करत आहे. माझे रिसोर्सेस तुम्ही माझे युजच नाही करत. तुम्हाला रेंट द्यायचीच गरज नाही. तुम्ही 6 महिन्यानंतर आले सर म्हटला, परत 1 महिन्यासाठी बॅच घ्यायची. म्हटलं ठीक आहे. 1 महिन्यासाठी परत माझे तुम्ही रिसोर्सेस वापरतात. मार्कर, स्क्रीन, कॅमेरा सगळे, इंटरनेट वगैरे सगळं माझं. चेअर नसतील तर अवेलेबल करून देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. AC काम करत नाहीये, तो रिपेअर तुम्ही नाही करायचा. ते मेंटेनन्स माझ्याकडे असेल. लाईट बिल तुम्हाला नाही पे करायचं. हे जेवढंही लाईट बिल असेल ते मी बघेल. ठीक आहे. एखादा मशीन चालत नाहीये, तर मशीन, कारण मला ती सर्व्हिस द्यायची तुम्हाला. तुम्ही ती माझ्याकडनं सर्व्हिस घेतली आहे, की सर मला 5 मशीन पाहिजे आणि 5 मशीन रेडी पाहिजे. AC पाहिजे मला, कॅमेरा पाहिजे, स्क्रीन पाहिजे, एक शिकवायला मशीन पाहिजे, इंटरनेट पाहिजे. मग त्या हिशोबाने मी तुम्हाला 5 ते 10,000 रुपये महिना सांगितलं. फॉर एक्झाम्पलसाठी व्हॅल्यू. ठीक आहे. आणि त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल, ते मेंटेनन्स माझ्याकडे असेल. मग तुम्हाला काही हेडॅक आहे का? तुम्ही तुमच्या 100% फोकस फक्त टीचिंगकडे ठेवा ना. चेअर, टेबल याच्याकडे कशाला ठेवता? AC चालत नाही, त्याच्याकडे कशाला ठेवता? इंटरनेट नाही, नाही तुमचा रोलच नाही. ते माझा रोल असेल. मी तुम्हाला सर्व्हिस ऑफर करतोय आणि त्या बदल्यात मी तुमच्याकडनं पैसे घेतोय. सर्व्हिस चार्जेस. रिसोर्सेस माझे यूज करतात. बस क्लाउड असंच आहे. क्लाउड म्हणतोय तुम्ही कशाला सर्व्हर घेत बसतात तुमच्या कंपनीमध्ये? तुम्ही कशाला मेंटेन मॅनेज करतात? परत तुम्ही इंजिनिअर हायर करणार, त्याला पेमेंट देणार, ते IT इन्फ्रास्ट्रक्चर परत क्रिएट करणार, नेटवर्किंग काही प्रॉब्लेम आला, इंटरनेट वगैरे सगळं तुम्हाला बघावं लागतं. त्यापेक्षा सगळं हेडॅक आम्ही घेतो ना. तुम्ही आमच्यावर क्लाउडवर या सर्व्हिस. आमचा सेटअप आहे, आमचा डेटा सेंटर्स आहेत. मुंबईला पाहिजे मुंबईला आहे, हैदराबादला पाहिजे हैदराबादला आहे, US ला पाहिजे US मध्ये ठेवलेत. सगळ्या कंट्रीमध्ये आम्ही ठेवलेले आहेत. तुम्ही फक्त सर्व्हिस यूज करा. मंथली पे करा. आधी पण पे करू नका. आधी यूज करा आणि मंथली पेमेंट करा.
जसं आपण इलेक्ट्रिसिटीला आधी यूज करतो, जेवढं आपण यूज करतो तेवढ्या युनिटचे आपण चार्जेस देतो. तेवढ्या तुम्ही सर्व्हिसेस क्लाउडच्या यूज कराल तेवढ्या तुम्हाला चार्जेस द्यायचे. अशा काइंड ऑफ सर्व्हिस आहे. एखादा जर स्टार्टअप कंपनी जर टाकत असेल, तो आता 15, 20, 30 लाखाची इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला करावं लागेल आणि मग तो बिझनेस चालतो नाही चालतो तो पुढचा कॉल. त्यापेक्षा इथं क्लाउडवर ते सर्व्हर घेऊन टाका रेंटवर आणि सर्व्हिसेस त्याच्यावर चालू. मग वेबसाईट होस्ट करून द्या कोणाला काय पाहिजे असेल आयटी सर्व्हिसेस तर तुम्ही त्या प्रोव्हाइड करू शकता. कुठं आपल्या प्रिमाइसेसमध्ये आपला सर्व्हरचा सेटअप नाही, सगळं आपण क्लाउडवरनं घेतला आणि पुढच्या क्लायंटला आपण त्याच्यावर सर्व्ह करून दिला. काही प्रॉब्लेम आला तो आपल्याला सांगेल, आपण टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आपल्यातनं नाही झाले, तिकडच्या लेव्हलचे प्रॉब्लेम असतील, आपण त्यांच्याकडनं करून घेऊ. किती इझी असेल. मग अशा सर्व्हिसेस यायला लागल्या. आणि तुम्हाला माहिती असेल आता को-ऑफिस कन्सेप्ट आलेत आता. म्हणजे आता ऑफिसेस रेंटवर पण घेऊ नका. रेंटवर घेणं म्हणजे 11 महिन्याचा करार करावा लागतो. मला फक्त 15 दिवसासाठी क्लासरूम पाहिजे. 15 दिवसासाठी मला एक छोटासा ऑफिस पाहिजे मीटिंगसाठी. 2 दिवसासाठी पाहिजे, 1च दिवसासाठी पाहिजे. 1च तासासाठी पाहिजे मला ऑफिस. असंही मिळतं आता. 1 तासाचे. मग तुम्हाला तिथे एसी, फॅन काय असेल सगळं मिळेल. टेबल, चेअर सगळं त्यांचं. 1 तासाचे काय असेल फॉर एक्झाम्पल तो ₹2000 म्हणतो, ₹2000 चार्ज करून द्या. मीटिंग वगैरे करून घ्या तुमची 1 तासाची. झाला प्रश्न मिटला. तिथं पाणी द्यायला त्यांचाच माणूस असतो. चहावाला त्यांचंच असेल. टेबल खुर्च्या त्यांच्याच असतील, एसी त्यांच्याच असतील. आपल्याला 1-2 तासासाठी मला फक्त ऑफिस पाहिजे असेल, त्याला आता म्हणतात को-ऑफिस कन्सेप्ट जी क्लाउडमध्ये पहिलीची सर्व्हिसेस देत होतो. ठीक आहे. अशा कन्सेप्ट आल्या आहेत. आता डिजिटल लायब्ररीज आल्या आहेत. म्हणजे तुम्हाला पुणे-मुंबईमध्ये जर स्टेसाठी जागा नसेल, तर तुम्ही तिथे जाऊन त्या एसी रूममध्ये मस्त इंटरनेट बी देतात ते. मग तुम्ही 3 तास, 4 तास बुक करून घ्या आणि मग अवतीचं काम करायचं तिथे करून घ्या. इकडे-तिकडे बसण्यापेक्षा तिथे जाऊन बसू शकता. तुम्ही 5 तास बसले, 5 तासाची जी पण अमाउंट असेल, ती अमाउंट तुम्ही देऊन टाका. दॅट्स इट. असे कन्सेप्ट्स आले आता. याला म्हणतात को-ऑफिस. नाशिकमध्ये आहेत को-ऑफिस. इथे शेजारी 2-3 बिल्डिंगमध्ये बनले आहेत. सगळे रिसोर्सेस त्यांचे, आपलं काहीच नाही. तुम्हाला 10 मशीनची लॅब पाहिजे, तर 10 मशीनची लॅब बनवून देतील. त्यांचीच मशीन, आपले नाही. हां, तुम्हाला जर पाहिजे असेल तुमचा लॅपटॉप, तुम्हाला मीटिंग रूम पाहिजे, मीटिंग रूम अवेलेबल करून देतात. त्याला म्हणतात को-ऑफिस आणि हेच क्लाउडमध्ये देत आहेत. तुम्हाला तुमचा प्रिमाइसेस कशाला यूज करायचा, त्याच्यात सर्व्हर कसे ठेवायचे, सगळे सर्व आमच्याकडे राहतील ना. तुम्ही सर्व्हिसेस आणि तुम्हाला ज्या दिवशी नाही पाहिजे ना, त्या दिवशी बंद करून टाका. तिथून आम्ही तुमच्याकडनं पेमेंट घेणार नाही. अशी ती कन्सेप्ट आहे. मग कोणाला नको? आज 6 महिन्यानंतर तुम्हाला वाटतं यार बिझनेस चालत नाही, 6 महिन्यानंतर क्लोज करून टाका ना. आज तुम्ही 6 महिन्याचे क्लाउडला देऊन किती दिले? चला ₹5,00,000 दिले. इकडे तुम्हाला 40,00,000 भरावे लागले असते आणि तेही डायरेक्ट सुरुवातीला. तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये. अशी ती कन्सेप्ट आहे क्लाउड कम्प्युटिंग आणि तीच आपण शिकणार आहोत. म्हणून सगळ्याच कंपनी यूज करतील ना. स्टार्टअप कंपनी तर ऑब्व्हियसली क्लाउडवर चालले. हे तुमचे एआयचे टूल्स, सॉफ्टवेअर्स वगैरे हे सगळे क्लाउडवरच बसले आहेत. तुमचे फोनपे, गुगल पे जे ॲप्लिकेशन्स आहेत, हे क्लाउडवरच लिनक्सवर बसले. मग क्लाउडवर लिनक्स आहे आणि त्या लिनक्समध्ये हे ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणून मी म्हणतो लिनक्स लागणारच आहे आपल्याला. क्लाउड ज्याच्यावर बसलाय तो लिनक्स आहे. त्याच्यावर क्लाउडचा सेटअप आणि त्या क्लाउडच्या सेटअपमध्ये जे मशीन्स राहतील, ते लिनक्स आणि त्या मशीनवर तुमचं एआय टूल चालू आहे. ChatGPT चालू आहे, फोनपे चालू आहे, Google पे चालू आहे. मग हा लिनक्सच आहे ना. मग लिनक्सचे सर्व्हर आपल्याला यायला पाहिजे. आज तुम्ही मशीन बनवून टाकलं. आज मशीन बनवायला फक्त 8 क्लिक करावं लागतात क्लाउडवर. 8 क्लिक करा मशीन बनतो. हे तर कोणीही करेल क्लिक करून. बट जो तो तुम्ही लिनक्स मशीन बनवला, त्या लिनक्स मशीनमध्ये जर मी तुम्हाला सांगितलं MariaDBचा सेटअप बनव तिथं. तुम्ही म्हणाल MariaDB काय असतो? आणि तुम्ही लिनक्स शिकलाच नाही फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. तुमच्या बॉसने सांगितलं Apache सर्व्हर कॉन्फिगर वेब सर्व्हर बनव त्याच्यात. तुम्ही म्हणतो वेब सर्व्हर मला येतच नाही. तर त्याने सांगितलं FTP सर्व्हर बनव त्याच्यात. त्याने सांगितलं LVM क्रिएट कर. आणि ज्याने लिनक्स शिकलाच नाही त्याला LVM माहितीच नाहीये. फक्त मशीन बनवण्यासाठी मी कशाला हायर करू त्या कॅन्डिडेटला? म्हणून लिनक्स आणि क्लाउड या दोघी गोष्ट टाकतातच. कारण की क्लाउडवर जे मशीन बनणार आहे, ते सर्व्हर बनणार आहे, ते मोस्टली लिनक्सच आपण वापरणार आहोत.
त्या लिनक्सला मेंटेन मॅनेज करणं, लिनक्सवर काही प्रॅक्टिकल्स परफॉर्म करणं, जसं एल-व्ही झालं, स्वॅप झालं, एफ-टी-पी सर्व्हर, डी-एन-एस सर्व्हर, डी-एच-सी-पी काही सर्व्हर्स जे पण युजर क्रिएट करणं, त्याच्यात काही एक ॲप्लिकेशन टाकायचं आहे. मग त्यासाठी तर लिनक्स आपल्याला यायला पाहिजे. आणि लिनक्स आणि क्लाउड हे दोघं म्हणून आपण सुरुवातीला ओएस आणि नंतर क्लाउड असा तो ट्रॅक आहे. याच्या पुढचं जर तुम्ही मला विचारलं, याच्या पुढचं मग तुम्हाला डॉकर आणि कुबरनेटिसकडे जायचं, जर पुढचे गोल्स असतील तुमचे तर. ठीक आहे? तर मी परत सांगतो, लिनक्स आणि क्लाउड कम्प्युटिंग तुम्ही काही वर्ष सर्व्हाइव्ह करू शकतात आयटीमध्ये, पण पुढे नाही. आणि पुढे पुढे नाही म्हणजे आजपासून जरी म्हटलं तरी असं म्हणू शकतात, की डेव्हऑप्स लागणार म्हणजे लागणारच. कारण की आता एक कॅन्डिडेट मल्टीटास्किंग पाहिजे. लक्षात घ्या, आधी लिनक्स इंजिनियर, क्लाउड इंजिनियर आणि हे एक वेगळे इंजिनियर्स असायचे. या 3 लोकांना, 4 लोकांना सॅलरी तेवढी देण्यापेक्षा मी एकालाच देतो आणि तो सगळं काम बघतो. असं कंपनीचं आता पुढचं टार्गेट आहे. टार्गेट काय आत्तापासून चालू करून दिलं त्यांनी. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही मल्टीटास्किंग पाहिजे. सगळ्या गोष्टी थोडं-थोडं तुम्हाला यायला पाहिजे. लिनक्स क्लाउडवर जास्त फोकस करा. डॉकर कुबरनेटिसवर अजून जास्त फोकस करा. कारण की पुढची टेक्नॉलॉजी तीच आहे. तीच म्हणजे आज खूप वर्षापासून आली आहे, आज आली असं नाहीये. ठीक आहे. आपण आज शिकतो किंवा आज आपल्याला माहिती आहे. डॉकर कुबरनेटिस घेऊन पण खूप वर्ष झाले, 15-1 वर्ष झाले त्यांना. हळू आपण आता जास्त त्याला यूज करायला लागलो आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पुढचा गोल त्या ठेवायचा. ठीक आहे. तर क्लाउड कम्प्युटिंग आपण उद्यापासून डिटेलमध्ये वन बाय वन युनिट आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर क्लाउड कम्प्युटिंग आणि बिफोर क्लाउड कम्प्युटिंग आणि व्हर्च्युअलायझेशन काय असतं ते सुरुवातीला आपण बघू. सर्व्हिसेस काय किती देतात, कोणते कोणते वेंडर्स आहेत जे की आज तुम्हाला क्लाउड सर्व्हिसेस देत आहेत. ठीक आहे. ते आपण बघू. आपण जो कोर्स करणार आहोत तो नेमका कोणता करणार आहोत तेही मी पुढं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. क्लाउड फक्त लिनक्स क्लाउड फक्त AWSच देतो. AWS क्लाउड, Azure भी आहे, Google क्लाउड आहे, Alibaba क्लाउड आहे, Oracle क्लाउड आहे, लिनक्सचा वेगळा क्लाउड आहे, Red Hatचा. तर सगळे खूप सारे क्लाउड्स आहेत. छोटे-छोटे बरेच आहेत. जसं नाशकात ESDS कंपनी त्यांचा एनलाइट क्लाउड आहे स्वतःचा. ठीक आहे. तसे खूप सारे वेंडर्स जे क्लाउड सर्व्हिसेस देतात. पण सगळ्यात टॉपचा जो आहे तो AWS आहे ज्याचा आपण कोर्स करतोय. सगळ्यात टॉपला. पहिल्यापासून तोच आहे. सगळ्यात पहिला तोच आला आणि जेवढ्या सर्व्हिसेस तो देतोय तो आजपर्यंत कोणी देत नाही. 200 प्लस सर्व्हिसेस कोणीच प्रोव्हाईड करत नाही. ठीक आहे. आणि 2002 पासून AWS क्लाउड कम्प्युटिंग आलेली कन्सेप्ट आहे. विचार करा 2002 मध्ये तुम्ही काय करत होता? तेव्हापासून क्लाउड आहे.